आधी ह्यो टेक्याचा आहे. विषय असा आहे की काल आपण फिरायला गेलेलो आणि रायबाचा काही फेरा आपण शेअर करणार नाही, कारण की तेव्हा बरोबर मोबाईल झाला स्विच ऑफ. भाज्याचा फेरा शेअर केला फॅमिलीला लय आपण दाखवलं तर नाही का भाज्या कसा बाहेर जातोय, बघू दे आपल्या फॅमिलीला भाज्या कसा बाहेर जातो. आणि दुसरा विषय रायफल पहिला फेरा टाकायला गेलो, तो काय बाबा खाली थांबत नाही, म्हणजे हे उडी घ्यायला बघते गोड्याकडे जायला बघते खाली. पहिल्या फेऱ्याला पण बाबानं सुटून गेला आमच्याकडं बाबा करायच्या आधीच. दुसऱ्या फेऱ्याला तर बाबानं आणि जेवण नंदी आपण गाठलेला बादल. पहिल्या फेऱ्याला टार्झन गाठला, दुसऱ्या फेऱ्याला बादल गाठला. आणि त्या बादलच्या वेळेस पण काय झालं विषय, दोन्ही पण इतरी बादल पण इतर आणि हो पण इतरा गावला गावला खाली निकार रेषेला आपल्या सुट्टीला. दोघं थांबवणार बादल त्या लागला हिसक तसं कडच्या सुट्टी मैकानं सोडलं बादलला. मग रायफल पण थांबवण्यात आला आहे. मी दिलं रायफलला सोडून, मी रायफलला सोडून दिलं, मागं बघतो तर ड्रायव्हर मागं पडले आणि माझ्या अंगावरून चकडा. मी पण पुढे जाऊन पडलो, माझ्या वरून चकडा गेला. आणि परत बघतो तो ड्रायव्हर कुठं आहे, ड्रायव्हर गायब. ड्रायव्हर तिथंच पडले आणि गाडी आपली पण ड्रायव्हरची पळाली. मग तिथं ड्रायव्हर असतं तर आजच स्पीड लागला असतं गाडीला. चला ही वाजून घ्यायचं आपल्याला. आणि ठिकाणी पहिला घेतो इथं मुंबईच्या नावानं चांगलं. चला मुंबईच्या नावानं चांगलं नाही, मुंबादेवी का काय म्हणते, मुंबादेवीच्या नावानं चांगलं. आणि कसलं भारी केलं रंगकाम. मोबाईल हलतोय लय. आणि कुठला एरिया आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. काय झालं, हा कुठला एरिया आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. मुंबई बारकी मग सांगते ती इथं मंदिर आहे की गोल. हा दाखवा की मला की स्टार सिटी म्हणत होती ना, हा हा मॉल हा बघ. इथं जावं म्हणत होता का तुम्ही? हा गेला मॉल तडाला स्टार सिटी मॉल. तर आम्ही इथं आहे आणि ताई 10 मिनिटं अंतरावर असते राहायला, म्हणजे बरंच लांब आहे ना तशा. होय आपल्या आमच्या हे इस्लामपूर मध्ये झालं का. ड्रायव्हरच एक असते बरं का असं सारखं केस. तर दादा नमस्कार, तुमचं नाव कसं? आदिनाथ देवकर. आदिनाथ देवकर. दादा तुमचं? रोहित संपान. हे दोघं पण ड्रायव्हर आहेत. आणि हे दादा आपल्या गोट्यावाले ते 1-2 वेळा नाही. दादा तुमचं नाव कसं? सुदर्शन चव्हाण. सुदर्शन चव्हाण. आणि हे आपल्या मैदानात 3-4 वेळा गाठ पडल्या. भाजीच्या मैदानाला वेळ केली. होय भाजीच्या. आणि मला वाटतं सुट्टीला पण 1-2 वेळा आलेला तुम्ही. तर दादा आता ह्याचा विषय सांगा रायफलचा. रायफल चांगला पळाला. हा आत्ता फेरा टाकला बालमा बरोबर आणि एक टाकला काय त्या नदीचं नाव टार्झन. दोघांच्या बरोबर फेरा टाकलं. तर ह्या दादांची लय इच्छा होती की ह्याचा भारत आहे काय नदी, आपण बैल दाखवला व्हिडिओत, ह्याच्याबरोबर भाज्याचा फेरा टाकायचा. तर भाज्या पहिल्यापेक्षा छानच पळाला तसा. आता ह्याच माहिती आहे पहिला कसा पळायचा. दरवेळी भाज्याचा पाक 4-5 फाट्या वाढलायचा. ह्या भाज्याने एकदाच बाहेर गाडी होती. 4-5 फाट्यामध्ये तिकडे जायचं पाक लिंबाजवळ. ह्यावेळेस काय गेलं नुसतं एकच फाट्याची पलटी मारत होता. तेच की बैलानं त्यानं काय अजून डोक्यानं घालवलेलं नाही. रायबाचं काही नियोजन फिसकाडलं आज. आणि ह्या शेटचं 2 फेर टाच पडली. आता एक मग 7-8 दिवस जरा विश्रांती द्यायची आणि ते करे नियोजन. आता तुम्हाला कळालं, तुम्हाला म्हटलेलं मी नका हे घेऊन येतो रायफल, मग तुम्ही गाडी हाना, मग तुम्हीच नियोजन करा. वासरू पळते चांगलं, वासरू काहीतरी काम करते. काय वाटते वासराचं? राहणार की वासरू, अंगात ताकद पाहिजे. तेच की जरा ताकद. आणि एवढं शिवाय पुरुषाकड एवढी मस्ती करते अजून. 2 फेरं पळून सुद्धा वासराला काहीच नाही, म्हणजे अजून म्हणाल फेराच त्याचा कोणी काढला. हां हां. तुमचं गाव कुठलं? किरपे. तुमचं दादा? गारोडे. घारोडी. आणि तुमचं? वसंतगड. हे दादा सकाळपासून इथं. तुमचं गाव कुठलं? सावकरवाडी. साकुर्डी. आणि ही तुमची गँग ही तिघं पण काय? तुमचं नाव काय रे? माझं शिवम. माझं वरद. तुझं? त्या रायबाचा व्हिडिओ बघता काय? आभार आहे दादा. आणि ह्या दादाने म्हणजे कोण एवढं भाज्याला मागं लागलेलं नव्हतं की बाबा फेरा टाके हे दादा मागं लागलेलं. अहो कधी घेऊन येताय, कधी घेऊन येताय. मग तुम्हाला म्हणजे काय वाटत होतं भाज्याचं?
नाही तर तुम्ही फेरे काढत होता बैल बाहेर होता म्हणून म्हणलं आपला बैल आहे की तुमच्या बैलाला वर घेऊन येईल. प्रयत्न एकदा काय करायचा प्रयत्न तर एवढं तुम्ही प्रयत्न केले त्यात म्हणलं आपला बी एखादा प्रयत्न हा हा आपला प्रयत्न करून बघा. झाला सक्सेस म्हणा थोडक्यात. थोडक्यात झाला सक्सेस हा म्हणजे शक्य तरी म्हणा थोडं. यासनी माहिती आहे बाजा कसा बाहेर जातो बाहेर या- म्हणजे पाक मैदानात आज बाजानं पहिल्यासारखं स्पीड लावलं पण थोडंसं जरा दमिवलं पण बाजा येणार रुटीनवर. गेली मग आपण प्रयत्न करत राहायचं बघू लागला रुटीनवर नाही तर ह्यो ह्यो एक हाय हा करणारच. आणि ते कार्तिक एक हाय कार्तिकचं काही मी अजून शेअर केलेलं नाही ह्या एवढंच ह्याच्यापेक्षा जरा जास्त स्पीड येईल त्याला त्या दुसरं वासर आहे का आपलं त्याला कुठल्या खांदी नुसता हे दोन्ही खांदे आहे खरं ड्रायव्हिंग स्पीड कमी लावतो एवढा प्रॉब्लेम दोन्ही खांदी सवय लावा थोडीफार. दोन्ही खांदी सवय आहे खरं स्पीड नाही ड्रायव्हिंग लावत नाही आता हाणलं तरच पुढे ते स्पीड लावलं असं हा हा म्हणजे दोन्ही खांदी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर हे दोन्ही पण ड्रायव्हर आहेत दोघं पण गाडी आणता नाही आता मैदानाचं नियोजन बरं झालं तुमची गाडी पडली आता काय झाले आपल्याला जरा मनुष्यबळ कमी आहे आता मैदानात तर काय तुम्ही असतायच त्याचं तेवढं नियोजन लावा व्यवस्थित कारण की वायदीमुळं आपण तुम्ही पण वायदीचे केला पाहिजे ना नाही वायदेव आमचा बैल आम्ही कोणाला बैल देत नाही. वायदेव असला तर आम्ही बैलच काढत नाही माझ्या घरात. त्या दिवशी झालाय फेरा चालू आहे फायरचा कुठे गेलं चला दादा लय वेळ झाला कवा आले आपण सकाळी तर मला वाटतं 10ला आलो असेल आता वाजले 3 आई घे हवा पुढे घेतली बाजार तर काल गेलेलं चांदोलीला आणि कायम आमची बॉम्ब असते जेव्हा आम्ही मित्रमंडळी फिरायला जाईल आणि तो बिल्डर सोनिया आमच्या दोघांची कायम कुस्ती असते असं कुठं फिरायला गेलो का नाही ट्रिपला वगैरे तर दोघांच्या हुजर चालू असतील कुस्त्या चालू असतील एकमेकाला खेळतो चालत वगैरे वगैरे बघा प्रसाद कसा मिळाला आपल्याला पण युवराज कुठं आहे रे ती शेत का घरापाशी काय बघा मामाचा 100 पेंड्या तर कडबाण्याला आलेलो आहे चालतंय आपला नवीन आम्ही आलो पिकअप घेऊन पावसाळ्याची सोय केली पाहिजे 100 पेंड्या घ्याव्या बघा किती मिळते ते झाकून ठेवतो मस्त कडबा पावसाळ्यात आपल्याला उपयोगाला येईल वापस विचारा आई कालच्या कुस्त्या बांधलेल्या पाटण कुस्ती आई हे बघा बघा काय दाराने यायला लागलं त्याच्यावर म्हणजे इथं तर नाही मागं पण लागलं मांडीला पाय फुटली ती गडवाचा 100 पेट घेतल्याच्या तिथं रसायचं आपल्याला वारा आणि मस्त सुटले आज चला आता मस्तपैकी भरलाय कडबा आता निघाली वस्ती मग तू लागलं तर रचून घ्यायचा आता दुसरीकडे काय घे रस्ता खराब आहे दुसरीकडे आणि कुठं कडबा मिळतो का बघायचं आपलं चला हे बघू शकता जुगाड कसं केलं कारण की उराच म्हटला बसणार नाही 100 गंजी आहे त्या म्हणजे काय करायचं तर आपल्या धन्नूच्या फाळ्या कामाला आल्या बघा धन्नूच्या फाळ्या होत्या हे असं जुगाड केलं बघा आता मग तो बसणार आता विषयच नाही काल मोबाईल आला स्विच ऑफ हे बघू शकता काल असा कडबा रचला मस्तपैकी झाकून घेतला आहे माछ टाकलेला माछचा असा कडबा मस्तपैकी अजून मला वाटतं 200 पेंड्या पाहिजेत आत्ताशी 100 झाले त्या अजून 200 पेंड्या असल्या म्हणजे ह्या लेवलला जाईल म्हणजे आपला पावसाळा बाहेर पडेल मागल्या दिवस असं झालं नुसतं हिथंच रचून ठेवला त्यात घुशी उंदरं त्याच्या लेंडक्या सगळे घाणी खान म्हणून ह्यो कडबा ते वर टाकला बघा छाता ह्यो खराब झाला म्हणून आता म्हणून यंत्राईज केलं बघा आणि सकाळी आज आलेलो मी 5 वाजता आवरायला शेडतली कारण की आपला बुकड मामाने असा वडगावच्या बाजारात बघा
कितीला जातोय काय जातोय का नाही म्हणून आलो. पहिल्यांदा ही बाहेर घेतली, कुट्टा टाकला, कुट्ट्यात खाद्य घातलं. आता बघा खाती घेऊन बसलेली अर्ध्या तासात निवांत. बाबाचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, असं काय मी बोलायला लागलो की गप जागेवर खायचं थांबतो असं ऐकत बसतो. आता बघा तर कार्तिक आहे का नाही, लय शहाणा आहे नाही हे कार्तिक, असं ऐकत बसतो. कार्तिकचा फेर पाय काढली आपण उजवी डावी, आता आणि डावीच काढणार कारण की मला उजवीपेक्षा डावीला स्पीडले वाटतेच. फक्त जरा डावीला वायबल झालं पहिल्यांदा झुकल्यामुळं, जरा छकड्याला चालवायचं मग तू रायबा बरोबर, रायबा उजवून टाकायचं आणि ह्याला डावीला 1-2 वेळा चालवायचं फक्त. असं ऐकत बसतं आहे का, कसं ऐकते बघा. असं कार्तिकलाही करायचं. बरं कार्तिक डावी पाळणार का उजवी पाळणार ऐ. आणि ही शेट आता झाली फ्रेश, काही विषय नाही. हे बघू शकता मस्तपैकी. आता दूध मागायला पाचतो ह्यासनी. काय रे काय, आणि ह्या शेटचं लवकरच कळलं तुम्हाला ह्याचं. आणि इकडं काय गावानं पुढून सगळी वाट लावली आहे. ह्याचा फेरा 2 दिवसात आहे. बघू शकता गावानं हेच बघा. इधर हे कमेंट भरपूर आले, ते वादळ नाव ठेवायचं वादळ. चला बोकड मामा आता बाहेर घ्यायचं म्हणजे जेव्हा मारका ब्याचा आहे. जोडीदारासनी बोलवले म्हणजे 2 जण आहेत. चला म्हटलं इथलं फक्त आवरायचं राहिलं, बाकी सगळं झालेलं आहे आपलं. ही तेवढं आवरायचं राहिलं ते मागाले बोकड मामा. तर वडगावच्या बाजारात आली, भरपूर ट्रॉफिक जाम झाली, भरपूर. बोकड मामा जोडीदार पुढे घेऊन गेले, तुम्ही आता गाडीत लावायला म्हणजे पुढे घेऊन जावा. आता चालत निघालो इथून. बघा आपलं बोकड मामा किती जातोय. चला बाबान चिकन माझी आता बोलती बंद केली. जवळजवळ 5-7 कुत्रे होते, सगळे गॅंग घेऊन इथं बसल्याला जागे होती तर स्टॉप. चला तर मेनू शेअर 2 दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही कारण की परवा दिवशी काय तर काम होतं महत्वाचं आणि काल तब्येत ठीक नव्हती. आणि आज ह्या दिवसाची आपण खूप दिवस झालं वाट बघत होती ह्या दिवसाची, ह्या भाजीची. कारण की आज ठरलेला पेरा टाकायचा. 1 मिनिट बाहेर जातो कोंबड्यांचा दंगा. तर आज मंगळवार, आज ठरलेला भाजीचा फेरा. मागल्या वेळेस ठरलेला, खरं माझा मोबाईल उपी काढल्यामुळं सगळा घोळ झालेला. तर दादा फोन करत होते, खरं लागत नव्हता त्यासनं फोन, त्यामुळे सगळा इसकोड झाला. मग आता विषय काय झाला आहे, परत फोन आला म्हटलं तर काय झालं, तर म्हटलं सॉरी बरं का. तर म्हटलं आज ठरलेला भाज्याचा फेरा, रायवाचा फेरा. आता म्हटली 2 घेऊन निघालो, तर म्हटलं रायफलला पण आणतो. कारण की रायफलला काय घेऊन जाणार आहे, कारण की म्हटलं तुमच्या डोळ्यात देखत कळलं की रायफल कसा पळतोय. त्या पद्धतीने तुम्ही पैरं करा, कारण ती पैरं पण करते, नियोजन वगैरे करते चांगलं. आतापर्यंत आपण 2-3 नियोजन केलं, तर ते असं वायदेशिवाय नियोजन होणार झाले. बघा आता कसं नियोजन होतं वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपली हे आहे भाज्या शीट. बघा त्यांनी, कारण की त्यांचा नंदी लय मोठा नंदी आहे. त्यांनी सांगितले भाज्या बाहेर जाणारच नाही, कारण की म्हणजे मी सगळी हिस्ट्री सांगितली भाज्या. ते म्हणजे राव तुमचे व्हिडिओ सगळं मी बघतोय, सगळं भाज्याचा माहिती आहे म्हटली. ते आईला म्हटलं दादा म्हटलं नाराज याचं नाही त्याचं म्हटलं दादा म्हटलं नाराज नाही तुमचा भाज्याच बाहेर जात नाही म्हटली. 1 नंबर म्हटलं. बघा आपला भाज्यासाठी काय करतो, 2च फेरं टाकायचं आणि डायरेक्ट मैदानात काढायचं. अपेक्षा आहे ते भाज्याकडे. तेव्हा आपला भाज्या रायबा आणि रायफल काय करते बघा. लवकर आलो आवरायला, लवकरच फेरं टाकायचं, कारण की महत्त्वाचं काम आहे. आज जायचं आहे, जमलंच तर आज संध्याकाळी निघणार आहे मुंबईला, सिद्धिविनायकला दर्शन घ्यायला जाणार आहे. आधी सगळं बाहेर घेतो मग डिटेलमध्ये तुमच्यावर व्हिडिओ. तर भाज्याला मस्तपैकी धुतला आहे, कारण की भाज्याला 2 दिवस झालेलं. आता नुसतं पाणी मारले आणि धुवून घेतला आहे. काय झालं आता सोडलं तसं नाही. बाबा पहिला येत नव्हता अंगावर, आता टाप काढलं किती अंगावर. आणि ह्या साहेबांनी पण धुतलं आहे, सगळ्याच धुतलेलं मी 2-3 दिवस झालं. म्हणून नुसतं बारडीनं आपलं धुवून काढले रे. ह्या साहेबांनी धुतलं आहे. आणि महत्त्वाचं काय आहे, आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे मुंबईला. वैरण नाही अजिबात. आता सकाळी 6ला येऊन आत्ताच प्रत्येक वैरण काढलेली मी. आता युवराज आला, युवराजला वैरण दाखवून येतो किंवा वैरण टाकलं ना, युवराजला जाऊन वैरण दाखवून येतो. युवराज वैरण काढते, त्यावर मी फेरं टाकून येतो. आणि माझ्यावर आत्ता तर कोण नाही अजून फेऱ्याला न्यायचा 3 नंदी. चला तर आता आलो इथं आणि
युवराजला सांगितलं की तू वैरण नाही माहिती ह्या डांबरापाशी वैरण आहे हाती घास असा आहे बांधायला म्हटलं ती काढ त्यावर मी फेरं टाकून येतो नाही युवराज काढा दुसऱ्याच कोणाच तर गावात आणि डोक्याला ताप येईल काहीतरी हा चल आता युवराजला वैरण टाकून दिल्या तर मला घरात जाऊन आंघोळ करून मस्तपैकी बैल भरतो वाय टू विंग फाटेल फेरा टाकणार आहे पहिला फेरा कोणाच टाकायचं डोकं चाललं ना भाज्याचा टाकू का रायबाचा टाकू का रायफलचा टाकू तिथे गेलो ठरवू तर भाज्या भरलाय आणि भाज्या रायबा बघा तो सेम दिसायला लागली हा इथं चला आता रायफलला घेतो येतोस का माझा कुठं आहे शेट मारायचं नाही कोणी तिनं व्हिडिओ केला चालतोय ना तर ह्यो भारत ह्यो भाज्यावर टाकायचा आहे पेरा किती वर्षाचा आहे ह्यो? 4.5 पावणे 5 मोठा बोकडा कापले काय हो आणि ह्यो ह्याचं नाव काय बलमा काय रे बार काय बैल लंपी झालेला काय आईला नाही एवढं वायचं घेऊन कसं काय वर चढतोय आमच्या रायबान वायचं म्हणून नाही आता खाली आला रायबान टीमेकर मी काय म्हणतोय 3 बैल नाहीत बसणार बार काही शो एकदा बसला का नाही असा नाही 3 बैल कडवर दर्शवा आता मी 3 आणली का नाही लय दमवलं मला राव खाली कडवर हालत पण नाही डुलत पण नाही चला आता तिथे मैदानावर गेले शूट करूया आपण आदिनाथ ड्रायव्हर किरपी गाव कुठं आहे तिकडे आहे मी त्याच्याकडे जात नाही कारण काय माहिती का आता मला 22 टक्के पडली कशाचं शिंग लागलं होतं उतरून टाकला होता मला आता 22 टक्के पडली एवढं फाटलं शेण हो हे नव्हतं पण मारित नाही का नाही चुकून लागले किती 5 वर्षाचा आहे आत्ताचे मुलं बोला गो वाढलं आता 6 वाजून व्हायचं आहे अजून वाढ माप वाढणार अजून हे आहे भाज्या दिसतो बघ त्यामुळेच किटवर माग सुट्टी मेकर नाव टाकल्यावर त्यामुळेच किटवर माग सुट्टी मेकर नावावर नाही नाही आमच्याकडे असतं म्हणजे दिला असतं सोडून आता कुठला पण आमच्याकडे असतं बोला का त्याला एवढं नाही घासा कशी चालत नाही भारतला काय उतरताय टपाव जोरा दिसतोय काय नाव आहे याचं टार्झन ते कुठल्या जाते मूर्ती गावठी गावठी कट्टा कोकणी होय लई जरा दिसतोय बलमा टार्झन ह्यो बलमा आणि ह्यो भारत मारत मार काय नुसतं मारत नाही
बैल कसा विकल्या भारी दिसते या देखणं दिसते आता हो 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 चौसाई स्पीड आयला रायफल जाण्याचा फेरा पडेल चांगला रायफलवर रायफल टाकायचा हा आणि एवढं पण सांगा मी बसायचं गाडी आणि कुणी पण बसायचं गाडी हा तर स्पीड लावून बघायचं रायफल बघा कसा पडते Love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. माझ्या बरोबर आज हे फेर आहे
जोट जाप की माझ्या काही नाही केला टाप निघतो टाप मारती म्हण बरं हे बैल झाला याला विचार पाहिला I'm so gone, no I'm never turning back. I won't stop, I'ma fight until there's nothing left. It's so on, you're gonna be hurting bad, cause I've been to hell and back. You don't रायबाची आयडी कुठल्या आपण मध्ये रायबाची आयडी फॉलो करा अरे तुम्ही फॉलो करा मी फॉलो बॅक देतो तुम्ही फॉलो करा मी फॉलो बॅक देतो तुम्हाला ओळखी फॉलो टाकले एका कासऱ्या दमी होते वस्त्र अजून एक प्यार आहे आणि कुणाला राहिलाय ऐकत नाही वस्त्र काय झालं उड्या मारते यार. पाय टाकतय वरच्या दादा अजून एक प्यार आहे बसून येतं का रे बाबा बरं बसून येतं का कोण And if you get in my way, you gonna feel the wrath. Gotta say it to my face while he's looking back. Mirror breaks after math. When I hate, I attack. And when I feel like this, I'm immortal. 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 Don't stop, don't stop.
हात केला पहा. थांब उभा राहिला. तुला कळ ना वय